आज आपण पाहणार आहोत स्वीट डिश, एकदमच झटपट अशी शेवयाची खीर जी कोणीही सहज बनवू शकेल। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। चला तर मग रेसिपीला फटाफट सुरुवात करूया। इथे मी घेतल्या आहे बारीक शेवया, ज्या बाहेर पॅकेट्समध्ये विकत मिळतात। साहित्यामध्ये मी इथे घेतले आहे पाव वाटी तेल, इथे तुम्ही साजूक तूप पण वापरू शकता। एक मोठी वाटी कोमट दूध, अर्धा वाटी साखर घेतली आहे, काही सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स घेतले आहेत आणि एक चमचा वेलची पूड घेतली आहे। तर खीर बनवण्यासाठी इथे मी कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवली आहे। त्यामध्ये टाकूया आपण घेतलेले पाव वाटी तेल। तेल थोडेसे गरम झाल्यावर ह्यामध्ये टाकूया शेवया। शेवया ह्या थोड्याशा तांबूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। साधारणतः 5 मिनिटे आपण ह्या लो टू मीडियम फ्लेमवर सतत परतत भाजून घेणार आहोत। तर बघा, आता शेवयाला छान तांबूस कलर आलेला आहे। या स्टेजला आपण ह्यामध्ये ॲड करूया दूध। इथे मी अंदाज घेऊन दूध टाकत आहे, तर थोडेसे दूध टाकून हलवून घेऊन परत इथे मी उरलेले दूध टाकत आहे। तुम्हाला खीर पातळ घट्ट जशी बनवायची त्या अंदाजाने तुम्ही दूध ह्यामध्ये टाकू शकता। दुधाला उकळी आल्यावर ह्यामध्ये टाकूया वेलची पूड। तर 1 चमचा वेलची पूड मी इथे वापरली आहे। तर आता बघा, ह्यामध्ये ॲड करूया अर्धा वाटी साखर। साखरेचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। साखर ह्यामध्ये छान प्रकारे मिक्स करूया। तर बघा, आता छान प्रकारे उकळी येत आहे। आता आपण गॅस बंद करूया। बघा, तर आपली झटपट अशी शेवयाची खीर तयार आहे। ही खीर तुम्ही कोणत्याही सणाला बनवू शकता। अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे, त्यामुळे एकदा नक्कीच ट्राय करा। सर्विंगसाठी मी हे एका वाटीमध्ये काढून घेतले आहे। आता आपण ह्यावर टाकणार आहोत काजू बदाम काप। तर फ्रेंड्स, तुम्हाला कशी वाटली झटपट शेवयाची खीर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।